चला कॅमेरामॅन, चला सर्व खेळाडूंना विनंती आहे लाईन अप करून उभं राहायचंय. दोन्ही संघाचे खेळाडू आणि जे या स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू खेळले त्या सर्व खेळाडूंनी लाईन अप करून उभं राहायचंय. आता आपला थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा सोहळा चालू होतोय. सुरुवात करायची. चला मी जसपाल सिंग सरांना सुद्धा आमंत्रित करतो. आपला देखील इथे सत्कार केला जातोय. प्रशांत दादा तडाके यांच्या मार्फत हा सत्कार केला जातोय. आपण आमच्या सामन्याला उपस्थिती दाखवलीत आणि आम्हाला स्पॉन्सरशिप दिलीत त्याबद्दल आम्ही आपले हार्दिक हार्दिक आभार मानतो. महेश पटेल यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर नाना समाजसेवक नाना कुदळे यांना देखील मायेची शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते. त्यानंतर शिवकुमार शर्माजींना मी आमंत्रित करतो. आपल्याला देखील एक मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते. प्रशांत दादा तडाके यांच्या मार्फत हा एक मायेची शाल आणि एक सन्मान चिन्ह. धन्यवाद. आपण इकडे या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल. श्री बाळूचंदानी यांना देखील मी आमंत्रित करतो की त्यांनी देखील सन्मान चिन्ह आणि एक मायेची उबदार शाल प्रशांतदादा तडाके यांच्याकडून. बाळूचंदानी सर. आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो आम्ही आमच्या या स्पर्धेला आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल. श्री महेशजी पटेल, महेशजी पटेल आपण देखील यायचंय. महेशजी पटेल. देवकृपा संघाचे संघमालक आणि देवकृपा डेव्हलपर्स चे मालक श्री महेशजी पटेल. उद्योजक गणेश डिमळेजी आपण देखील यायचंय. आपल्याला देखील एक मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते. आता आपण बक्षीस वितरणाच्या सोहळ्याकडे जाऊया. 2 दिवस ही स्पर्धा चालली. या आताच्या शेवटच्या सामन्यामध्ये ज्याने आपल्या बॅटमधून शेवटचा जो अंतिम सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय रणजित साबळे. मी सर्वप्रथम रणजित साबळेला आमंत्रित करतोय की आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आपल्या परफॉर्मन्समुळे अकाल ज्योत सेवा संघ हा संघ विजयी झालेला आहे. त्यामुळे आपल्याला देण्यात येतोय मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. मी महेश पटेल यांना आमंत्रित करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. आता मी पुढील
आता या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर एनी गेसेस बेस्ट बॉलर या टुर्नामेंट साठी आवाज येत नाहीये. बेस्ट बॉलर परत एकदा रणजित साबळेला यावं लागेल. यांनी तब्बल आपल्या बॉलिंग मध्ये 8 विकेट घेतलेल्या आहेत आणि त्यांनी बॅट मधून 106 धावा ठोकल्या होत्या. असा रणजित साबळे ठरतोय या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर. आणि मी आता बाळू चंदानी सरांना आमंत्रित करतोय, त्यांनी या बेस्ट बॉलरची ट्रॉफी रणजित साबळे यांना द्यायची आहे. कॅमेरामॅन आता मी आमंत्रित करतो जसपाल सरांना. त्यांनी 2 शब्द आम्हाला गायडन्सचे सांगायचे आहेत. सीबीडी सेक्टर वाइज टूर्नामेंट आज जो यहाँ पर संपन्न हुआ, उसके लिए सभी खिलाड़ियों को बहुत बहुत बधाई, जीतने वालों को बधाई और साथ में जिन्होंने पार्टिसिपेट किया उन्हें भी बहुत बहुत बधाई। सीबीडी हमारा एक ऐसा नगर है जहाँ पर बहुत सारी स्पोर्ट्स एक्टिविटीज़ चलती है, खासकर क्रिकेट, और ये गावस्कर मैदान तो डेफिनेटली एक इम्पॉर्टेंट जगह है जहाँ पर ये एक्टिविटीज़ हमेशा होती रहती हैं। एंड म्यूनसिपल कॉरपोरेशन के माध्यम से यहाँ पर जो भी सेवाएं लगती हैं, वी विल ऑलवेज मेक श्योर ये गार्डन हमेशा ये ग्राउंड हमेशा अच्छी तरह रहे और यहाँ पर प्रॉपर सुविधाएं चलती रहें और आने वाले दिनों में अच्छे अच्छे क्रिकेट टूर्नामेंट्स यहाँ पर ऑर्गेनाइज किए जाएं। एक बार फिर से कमेटी का धन्यवाद, उन्होंने हमें यहाँ बुलाया, सत्कार किया और इस कार्यक्रम में शामिल होने का मौका दिया। धन्यवाद, थैंक यू। धन्यवाद जसपाल सर. आता पुढील पुरस्कारासाठी आपण पुढे जातोय. या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन ज्यांनी तब्बल 144 धावा आपल्या बॅटमधून काढल्या. एनी गेसेस कोण बेस्ट बॅट्समन? 144 धावा. आवाज येत नाहीये. सीबीडीचा बाहुबली तो ठरतोय या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन आत्मजित सिंग. गोलंदाजांना अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारा हा फलंदाज आत्मजित सिंग ठरतोय या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन. मी नाना कुदळे सर आणि बाळू चंदानी यांना आमंत्रित करतो आणि गणेश सर. आता आपण वळूया या टुर्नामेंटचा जो रनर अप संघ आहे त्या संघाने तब्बल 2 दिवस मेहनत करून ते या स्टेज पर्यंत पोहोचलेले आहेत. टीम मल्हार 11 शंतनू पळसकर साहेबांचा हा संघ, त्यांनी स्टेजवरती यायचंय आणि आपलं 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक घेऊन जायचंय. मी आमंत्रित करतो सर्व टीम मेंबर्सला. मल्हार 11 आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी आमंत्रित करतो जसपाल सरांना, हिराजी पड्डा सर आणि महेश पटेल आणि या शिवकुमार सर. आपण 2ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देतोय. रोख रक्कम प्लस एक चमचमती ट्रॉफी. ही ट्रॉफी आपल्याला प्रशांत दादा तडाके यांच्या मार्फत मिळालेली आहे.
टीम मल्हार 11 आपलं हार्दिक अभिनंदन. चला मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचंय. सर्व मान्यवर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचंय. चला सीबीडीचे सर्व समाजसेवक आपल्याला या फोटोमध्ये एकत्र दिसत आहेत. श्री बाळू चंदानी, अप्पादादा तडाके आणि आता मॅन ऑफ द सिरीजच्या सर्व मान्यवरांनी बसून घ्यायचंय. आपल्याला विनंती आहे. या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ज्याने तब्बल आपल्या बॅटमधून 168 धावा ठोकल्या आणि 3 विकेट घेतलेले आहेत असा बाळू चंदानी यांचा सुपुत्र ऋषभ चंदानी ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. सीबीडी सेक्टर वाईज पर्व पहिले मॅन ऑफ द सिरीज ऋषभ चंदानी. मी आमंत्रित करतो जसपाल सरांनी ही ट्रॉफी आणि श्री अप्पादादा तडाके या दोघांनी मिळून ही ट्रॉफी द्यायची आहे. अभिनंदन ऋषभ. NMTCA जी नुकतीच स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक देखील प्रशांत तडाके साहेबांनी मिळवला होता आणि त्यात देखील ऋषभ 2 मिनिटं यायचंय. ऋषभ चला अभिनंदन. आणि आता आपण वळूया प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. मी प्रशांत दादा तडाके यांना आमंत्रित करतो आणि संघ अकालजोत ठरलाय या पर्वाचा मानकरी प्रथम क्रमांक संघ अकालजोत. सर्व खेळाडूंनी स्टेजवरती यायचंय. संजीव परब, आसिफ खान, सर्व मान्यवरांना विनंती आहे जागेवर आपण उभं राहायचंय. सर्व मान्यवरांना सर्व मान्यवरांनी जागेवर उभं राहायचंय. प्रशांत दादा तडाके सर, प्रशांत दादा ट्रॉफी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. मेजर सिंग, मेजर संघ मालक मेजर सिंग, चला सीबीडी सेक्टर वाईज पर्व पहिले या पर्वाचा अंतिम विजेता संघ आहे टीम अकालजोत. प्रत्येक खेळाडूचं अभिनंदन. चला अभिनंदन टीम अकालजोत. आता मी आमंत्रित करतो श्री अप्पादादा तडाके यांनी 2 शब्द बोलायचे आहेत. आता कोण इथं? हॅलो
चला आभार सगळ्यांचे, सगळ्या टीम ओनरचे आभार की त्यांच्या सगळ्या टीम ओनरवाल्यांनी मुळे ही टुर्नामेंट आम्हाला करता आली. त्याचबरोबर स्पॉन्सर जे आमचे स्पॉन्सरशिप्स होते, अटवाल साहेब, आबा दळवी, प्रशांत पाटील, यांच्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. रेड्डी अंकल यांचे सगळ्यांचे आभार आम्ही ऑर्गनायझर तर्फे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही सगळ्यांचे खेळाडूंचेही आभार व्यक्त करतो. और आपले 40+A चे माझा पाजी 40+B हेमंत पाटील यांचाही या टुर्नामेंटमध्ये मोठा हस्तक्षेप होता. धन्यवाद. पुढच्या वर्षी भेटू आता बिग मॅचला. प्रशांत तडकेचाही धन्यवाद.